चला, लास्ट टाइम आपण स्विचिंग सर्किट मधलं अल्टरनेटिव्ह अरेंजमेंटचं 34 नंबरचं एक्झाम्पल घेतलं होतं. म्हणजे आपले 2 एक्झाम्पल त्याच्या आधी झाले होते आणि हे तिसरं एक्झाम्पल होतं आणि त्याच्यामध्ये आपण एक अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट बघत होतो. अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट म्हणजे काय? सर्किट दिलेलं होतं, सर्किटवरनं त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काढला, सिम्बॉलिक फॉर्म मोठा आला होता जरा. ओके, त्याच्यामध्ये जवळपास 12 स्विचेस होते आणि त्या 12 स्विचेसला रिड्यूस करून आपण 3 स्विचेसमध्ये आणलं होतं आणि त्याला कन्स्ट्रक्ट केलं होतं. आणि कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपण त्याचं एक जे कन्क्लुजन असतं ते कन्क्लुजन आपण त्याचं मेन्शन करू शकत होतो. नंतर आता फायनली आपल्याला पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच पद्धतीने घ्यायचा की पण त्याला एक कन्क्लुजन पण त्यांनी द्यायला लावलं. जस्ट इंटरप्रिट युअर कन्क्लुजन असं पण म्हटलं आहे. ओके, क्वेश्चन कसा असेल तो तुम्हाला परत एकदा सांगतोय. सिम्प्लिफाय, जस्ट देर इज द क्वेश्चन. नवीन क्वेश्चन असतील सर्व आणि ते क्वेश्चन कसे असतील मी तुम्हाला आधी पण सांगितलंय की याच्यामध्ये स्विचिंग सर्किटमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ क्वेश्चन येतात. की असे क्वेश्चन पण असतात की ज्याच्यामध्ये कन्क्लुजन विचारू शकतात, ज्याच्यामध्ये स्विचिंग टेबल विचारू शकतात, ज्याच्यामध्ये आपल्याला फायनल आन्सरमध्ये काय दिसतंय याच्यावरून आपण ते इंटरप्रेट करायला लावतील. ओके, मग क्वेश्चन नंबर आपला 35 असेल. हा क्वेश्चन नंबर 35. आता त्या क्वेश्चन नंबर 35 मध्ये बघा काय सांगणार. सिम्प्लिफाय द गिवन सर्किट given circuit दिलेलं असेल सर्किट आहे by writing its logical expression by writing its logical expressions. Also write your conclusion. फिगर अशी काहीतरी दिली. क्वेश्चनची फिगर बघा. त्याच्यामध्ये पूर्ण सर्किट नाही, फक्त एक वरचा भाग त्यांनी मेन्शन करून दिलाय आणि त्यांनी फक्त ॲज इट इज आपल्याला ड्रॉ करायला लावलाय. तर बघा कसं असेल ते सर्किट. व्यवस्थित समजून घ्या. सर्किट आपण रेग्युलर वेने ज्या पद्धतीने करतोय त्या पद्धतीनेच करायचं आहे. सर्वांना क्लिअर दिसतंय? How many switches are there? Current will flow like this. Okay, त्यांनी असं काहीतरी मेन्शन करून दिलेलं आहे. ओके, नाही एवढंच दिलेलं आहे, फक्त फिगर मध्ये त्यांनी एवढंच मेन्शन केलंय. ते ऍक्च्युली आपलं पूर्ण सर्किट असेल. इकडनं कनेक्शन घेतलं की इथे बॅटरी, इकडनं घेतला की लॅम्प असेल, असं पूर्ण सर्किट असेल. ओके, पण फक्त फिगर मध्ये त्यांनी असं काहीतरी मेन्शन केलेलं आहे. ओके, किती स्विचेस आहेत बरं याच्यामध्ये? 4. बरोबर. हा S1 आहे, हा S1 डॅश, हा S2 डॅश आणि हा S2 आहे. ओके, आता जे कालचं एक्झाम्पल झालं ते सर्वात मोठे असं समजून घ्यायचं, कारण इथून पुढचे जे सर्किटचे एक्झाम्पल आहे ते छोटे छोटे एक्झाम्पल असतील. फक्त एवढंच की याच्यामध्ये आपण एक्सप्रेशन कसे वापरतो हे लक्षात असू द्या आणि रिडक्शन करण्यासाठी आपण काय वापरतोय हे मेन्शन असू द्या. नाव चला, मग आता मला सांगा याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं. जे रेग्युलर वे असेल त्याच पद्धतीने काढा. लेट स्टेटमेंट्स. ओके, चला स्टेटमेंट सांगा. कोणते कोणते स्टेटमेंट्स घेऊ? हाऊ मेनी स्टेटमेंट्स यू हॅव टू फाउंड? किती स्टेटमेंट असतील बरं? स्टेटमेंट किती असतील? 4. बरोबर ना. 2 P आणि Q चे, बरोबर, आणि निगेशन P आणि निगेशन Q चे 2. म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर 2च स्टेटमेंट आहेत आणि त्यांच्या दोघांचे काय ते कॉम्प्लिमेंटरी आहे. बरोबर ना. मग P स्टेटमेंट घेतलं, द स्विच S1 is closed. Okay, negation P, the switch S1 dash is closed.
नंतर क्यू सांगा, द स्विच S2 is closed. Okay, then next negation Q will be like the switch S2 dash is closed. Okay, कारण मला दोघांचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस लागणार आहेत, कारण S1 dash पण आहे, S2 dash पण आहे. Therefore the symbolic form okay, चला सांगा symbolic form. S1 हे छोटंसं सर्किट आणि S2 तिघं पण कसे कनेक्टेड आहेत, सिरीज मध्ये, बरोबर ना. मग याच्यासाठी आपला असेल P, बरोबर. या दोघांसाठी आपल्याला ब्रॅकेट द्यावा लागेल, कारण हा मध्ये येतोय आणि मध्ये सर्किट आहे, याला ब्रॅकेट द्यावा लागेल आणि याला ऍज युजल परत सिरीज मध्ये Q साठी असेल. मग चला सांगा मग P and in a bracket और कारण पॅरलल येतं हे दोघं कसे आहेत, पॅरलल, कारण म्हणून याला तर ब्रॅकेट देतो आपण. हे पॅरलल असल्यामुळे निगेशन P और निगेशन Q, ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि अँड Q, बरोबर. म्हणजे ऍक्च्युली आपण याच्या रिलेटेड जर बघायला गेलं तर हे आपण रेग्युलर वापरलंय सर्किटचं स्विचिंग सिम्बॉलिक फॉर्म मध्ये ड्रॉ करणं. ओके, चला मग आता आपल्याला काय करायचंय, काय करावं लागेल सांगा. कन्सिडर वी हॅव टू रिड्यूस देम. आपल्याला काय करायचंय, रिड्यूस करायला हवं. त्यांनी काय सांगितलंय, सिम्प्लिफाय द गिवन सर्किट रायटिंग इट्स बाय लॉजिकल एक्सप्रेशन्स युजिंग अ लॉजिकल एक्सप्रेशन. म्हणजे लॉजिकल जे आपले स्टेटमेंट ऑफ अल्जेब्रा जे वापरलंय त्यांना वापरा आणि त्यांना रिड्यूस करा. याला रिड्यूस करून आपण काय फायनली मिळतंय हे बघायचं आहे. चला मग सांगा, वी हॅव टू कन्सिडर दिस स्विचिंग सिम्बॉलिक फॉर्म P and in a bracket negation P or negation Q and Q equivalent to. ओके, चला सांगा बरं काय करता येईल, काय करता येऊ शकते. डिस्ट्रीब्युटिव्ह. पण त्याच्या अगोदर एक काम करा ना, तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह कोणाला, याला वापरणार की याला वापरणार, दोघींकडे चालेल ना. मग एक काम करू ना आपण, वेट दोघांकडे चालू शकतो, पण त्याच्या अगोदर त्याला ब्रॅकेट देणं मस्ट आहे. कोणावर आपण अप्लाय करायचं आहे, मग त्याला ब्रॅकेट द्यायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एक असोसिएटिव्ह लॉ वापरावा लागेल. असोसिएटिव्ह आपण एक तर याच्यामध्ये टाकून द्या, याला ब्रॅकेट देऊन द्या किंवा मग त्याला ब्रॅकेट देऊन द्या, दोघांपैकी कोणाला तरी ब्रॅकेट द्या. म्हणजे असोसिएटिव्ह आधी आपल्याला युज करून घ्यावी. मी काय करतो, पहिल्या याला असोसिएटिव्ह वापरून देतो, निगेशन P और निगेशन Q, याला ब्रॅकेट देऊन दिला आणि अँड Q ला ऍज इट इज बाहेर ठेवलं, बरोबर ना. नंतर आता बघा याच्यावर आपल्याला काय अप्लाय करायचंय, डिस्ट्रीब्युटिव्ह अप्लाय करायचंय. चला मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सांगा. याच्यावर P अँड ह्या दोघांना डिस्ट्रीब्यूट करायचं, कारण ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या मध्ये साइन वेगळी आहे. ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे आणि ब्रॅकेटच्या मध्ये ऑर आहे. देन वी हॅव टू आउटसाइड ऑफ दॅम, म्हणजे ह्या बाहेर जो असेल त्याला आपण मध्ये ब्रॅकेट मध्ये काय करू शकतो, डिस्ट्रीब्यूट करू शकतो. चला डिस्ट्रीब्यूट करून सांगा मग. P अँड निगेशन P और हा P and negation Q, good, and Q bracket completed, बाहेरचा and Q as it is. चला इथे आपण असोसिएटिव्ह वापरला होता ना, असोसिएटिव्ह लॉ. नंतर इथे कुठला वापरला होता आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, चला मग आता पुढे. ओके, कोणता, कॉम्प्लिमेंट. P and negation P काय आहे, false. Okay, that's false. Or P and negation Q and Q as it is. Okay, now मग आपल्याला इथे काय कुठला लॉ वापरला आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. that's कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, नंतर आता false or दिस ब्रॅकेट, बरोबर ना. व्हॅल्यू, आता या ब्रॅकेटची व्हॅल्यू जर मी ट्रू घेतली, ट्रू और फॉल्स काय, ट्रू घेईल, बरोबर ना. या ब्रॅकेटची व्हॅल्यू फॉल्स घेतली, फॉल्स और फॉल्स, बरोबर ना. म्हणजे जी ब्रॅकेटची व्हॅल्यू घेतली ती ऍज अ रिझल्ट म्हणून मला मिळते. म्हणून मला इथे काय मिळणार व्हॅल्यू, P अँड निगेशन Q.
व्हॅल्यू इज डिपेंडेड ऑन दिस ब्रॅकेट, म्हणजे जी व्हॅल्यू ट्रुथ व्हॅल्यू या ब्रॅकेटची असेल तीच ॲज ट्रुथ व्हॅल्यू ऑफ त्या फायनली आपल्या रिझल्टिंग मिळणार आहे. अँड क्यू काय वापरला आपण? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. ओके, पुढे काय करताय? ब्रॅकेटच्या मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर साइन्स बघा, कारण इथे अँड आहे, इथे अँड आहे. दस यू हॅव टू यूज द असोसिएटिव्ह लॉ. कुठला लॉ वापरणार आपण? असोसिएटिव्ह. पी अँड इन अ ब्रॅकेट, फक्त ब्रॅकेट बदलायचं आहे. असोसिएटिव्ह फक्त ब्रॅकेट चेंज करत असतो. निगेशन क्यू अँड क्यू युजिंग associative law. Okay, next negation q and q, complement q and negation q काय येतं मग? false. That's using an complement law. बर, पुढे p and false. P and false. false. तुम्ही p ची काही व्हॅल्यू घ्या ना, ट्रू घ्या बरोबर. ट्रू अँड फॉल्स काही अँड मध्ये फॉल्सच येईल. फॉल्स आणि फॉल्स सुद्धा फॉल्सच येतोय. दॅट्स रिझल्टंट व्हॅल्यू विल बी फॉल्स. दॅट्स आयडेंटिटी लॉ. बर, आता मला सांगा, हे ज्या वेळेला तुम्ही सर्किटचं सिम्बॉलिक फॉर्म रिड्यूस केला, त्याला रिड्यूस केल्यानंतर फायनली आन्सर तुम्हाला फॉल्स आला, याचं मिनिंग काय झालं? कारण आपल्याला त्यांनी फायनल युअर त्यांनी असं सांगितलं राईट युअर कन्क्लुजन. मग आपलं कन्क्लुजन याच्यासाठीच त्यांनी मेन्शन केलेलं असेल काय, की फायनल आन्सर आपलं फॉल्स आलंय, बरोबर ना? रिड्यूस केलं, फॉल्स आलं, म्हणजे ऑब्विसली दॅट्स वन इज अ, काय सांगता येईल बरं? करंट विल नॉट फ्लो ना, कारण कॉन्ट्राडिक्शन येते माझं. जर टॉटॉलॉजी आलं असतं तर ऑलवेज करंट विल बी फ्लो. मग तुम्ही पी आणि क्यूच्या कोणत्याही पॉसिबिलिटी घ्या, ऑलवेज करंट फ्लो होणार होतं. पण इथे पी आणि क्यूच्या तुम्ही कोणत्याही पॉसिबिलिटी घेतल्या तरी करंट फायनली आपल्या बल्ब पर्यंत पोहोचतच नाही, कारण इथे फॉल्स आलाय. फायनल आन्सर आपलं काय आलंय? फॉल्स आलंय. मग आपलं कन्क्लुजन काय असू शकेल? कन्क्लुजन द लॅम्प विल नॉट ग्लो, बरोबर का? कोणतंही स्विचेस असू द्या, तर आपलं कन्क्लुजन असं सांगताय, मेन पार्ट असेल आपला हा, कारण याला वेटेज असेल कन्क्लुजन लिहायला. ओके, आपल्याला माहितीये फायनल आन्सर आपलं फॉल्स आल्यामुळे आपल्याला फायनली आपलं करंट जे असेल ते बल्ब पर्यंत पोहोचत नाही, कारण फॉल्स आलाय, बरोबर? टॉटॉलॉजी आलं असतं तर आपण काय म्हटलं असतं? ऑलवेज करंट विल बी फ्लो, बरोबर ना? मग फायनली आपण असं लिहिलं चालेल का? द लॅम्प विल नॉट ग्लो, द लॅम्प will not glow irrespective of आपण जे स्विचेस घेतले ते ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस, ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस. आपले जे स्विचेस असतील त्या स्विचेस नुसार जर आपण विचार केला तर आपलं लॅम्प कधीही चालू राहणार नाही. तुम्ही पी आणि क्यूच्या कोणत्याही पॉसिबिलिटी घ्या, चालू राहणार नाही. कळतंय का हे? याच्यात कोणाला काही डाऊट आहे? हा, दोन ब्रॅकेट म्हणजे कोणता? म्हणजे कुठे सांगतोय? जिथे लिहायचं असा की हा हाच ना. हा, मग कसा लिहितोय सांग बरं तू. हा, अँड निगेशन. हा, तू काय केलं याच्यामध्ये? तू काय केलंस? एक लक्षात घे,
आपण हा ठीक आहे सर, तुझं मी पुढे एक कंटिन्यू करेल, पण फक्त एक लक्षात घे, ज्यावेळेला तू हा सिम्बॉलिक फॉर्म लिहिशील तर तुला हा सर्किटवरनं ड्रॉ करायचा आहे. हा आपल्या मनाचा नाही आहे, हा आपण स्वतःने ठरवायचा आहे. ह्या सर्किटनुसार मी घेतलाय. हा S1 कोणासाठी डिनोट करतोय? P ला डिनोट करतोय. S2 डॅश आणि S1 डॅश आणि S2 डॅश यांचे दोघं पण आपण जर स्विचेसचा विचार केला तर यांच्या दोघांमध्ये आर कनेक्टिव्ह आहे. मग P कोणासाठी स्टँड करतोय? S1 साठी, म्हणून मी P अँड, कारण हा सिरीज मध्ये आहे, P अँड हा ब्रॅकेट का दिला? कारण इथे एक पॅरलल आहे दोघं एकमेकांना, म्हणून या दोघांना ब्रॅकेट दिलाय. आणि फायनली S2 साठी Q घेतलेला आहे. हा, तू जर पुढे ज्यावेळेला हे सॉल्व्ह करत असशील, ज्यावेळेला हे रिड्यूस करत असशील, त्यावेळेला तू कम्युटेटिव्ह वापरून क्यूला इकडे घेऊन येऊ शकतोस. कम्युटेटिव्ह केव्हा वापरू शकतोस? जेव्हा हे दोघे साईन तुला सेम दिसतात ना, मग तू कम्युटेटिव्ह हे जे केलंयस तू काय केलंस? फक्त अँड क्यू जो आहे तो इकडे घेऊन आला, बरोबर ना? हा अँड इकडे आला, अँड क्यू इकडे घेऊन आला, म्हणजे तुला इथे पहिला जो लॉ म्हणजे इथे करू शकतो तू, इथे नाही चेंज करू शकत. तू चेंज कुठे करणार? इथे चेंज करणार. इथे राहिला ऍज इट इज, किंवा त्यानंतर कम्युटेटिव्ह वापरून या क्यूला तू इकडे घेऊन आणि मला ब्रॅकेट देऊन दिला असता, एवढ्याला कम्युटेटिव्ह वापरून घेतला असतं आणि मग तू त्यानंतर सॉल्व्ह केलं असतं. पण त्याच्याने जास्त करून काही फरक पडत नाही, कारण एक लक्षात घ्या, कम्युटेटिव्ह वापरलं आणि मग रिड्यूस केलं काय, आणि कम्युटेटिव्ह शेवटी वापरला काय, किंवा रिड्यूस करून मग अप्लाय केलं काय, कम्युटेटिव्हला तिथे काही फरक पडत नाही. फक्त एवढंच की तो प्रॉपरली वेगळे जात असतो, दुसरा काही फरक पडणार नाही. फायनल आन्सर तुमचं हेच आहे, तुम्ही कसंही रिड्यूस करा, असं जरी रिड्यूस केलं तरी फायनल आन्सर तुझं हेच मिळणार, त्याला काही फरक पडत नाही. समजतंय का? कुठे? इथे. पण ऍब्सॉर्प्शन लॉ कधी वापरतो आपण? जेव्हा दोन टर्म सेम असतात. P अँड इन ब्रॅकेट P और Q असं काहीतरी असेल त्यावेळेला, म्हणजे हा P आणि हा P सेम असायला पाहिजे, तर इक्वॅलेंट टू P येणार. तरच इथे कुठं सेम आहे? इथे P अँड निगेशन P आहे. जर हे दोघं सेम आले असते तर मी ऍब्सॉर्प्शन लॉ वापरला असता. जर हे दोघं सेम आले असतील, किंवा हा जरी सेम आला असता तरी मी ऍब्सॉर्प्शन लॉ वापरला असता. पण हे दोघं सेम असायला पाहिजे तरच, नाही तर ऍब्सॉर्प्शन लॉ असा वापरला जात नाही. येते का लक्षात? हा, प्रत्येकाचा काही ना काहीतरी क्रायटेरिया आहे. प्रत्येक लॉ याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरला आहे. तिथले एक्झाम्पल आणि इथले एक्झाम्पल यांच्यामध्ये कम्पेअर करत राहा, किंवा त्याला परत परत सॉल्व्ह करत राहा. त्याच्याशिवाय तुमच्याकडे याच्यावर ऑप्शन नाही. तुम्हाला जेवढे रिझल्ट तुम्ही मेन्शन करशाल तेवढं तुमच्यासाठी बेटर असेल. बरं, याचं पुढचं एक्झाम्पल. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल 36. तो क्वेश्चन वेगळा असेल. याच्यातले जनरली मी होमवर्कला देणार नाही, कारण हे महत्वाचे एक्झाम्पल आहेत आणि या चॅप्टर मधलं सगळ्यात जास्त वेटेजेबल एक्झाम्पल असल्यामुळे याला सॉल्व्ह करून देईल. आणि त्यामुळे तुम्ही एक्झाम्पल्स व्यवस्थित बघायचे आणि त्यांना सॉल्व्ह करायचा प्रयत्न पण करायचा आहे. इथे जरी मी सॉल्व्ह करून दिलं असेल तरी तुम्हाला परत परत सॉल्व्ह करणं मस्ट आहे. क्वेश्चन नंबर 36, sorry. Okay, now construct a new switching circuit for the following circuit with only one switch. Okay, आता एकदम सोपा क्वेश्चन आहे की क्वेश्चन तोच आहे, अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट काढायची, सर्किट दिलेला आहे, पण त्यांनी एक कंडिशन दिली. जसं आपण पहिला जो क्वेश्चन घेतला होता त्या पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण काय म्हणत होतो की दोन स्विचेस मध्ये त्याला कन्वर्ट करा. तर इथे ते काय सांगतात की एका स्विच मध्ये त्याला कन्वर्ट करा. जे सर्किट सिम्प्लिफाय करा आणि त्याला एका स्विच मध्ये घेऊन या आणि ते एका स्विचचं सर्किट परत ड्रॉ करा आणि ते एक स्विच जे आणलेलं असेल ते एक स्विच आपल्याला तिथे ड्रॉ करावं लागेल. एकदम छोटासा क्वेश्चन आहे आणि पटकन आन्सर मिळणार आहे. जिस मे बी जास्तीत जास्त आपल्याला याचे 2 मार्काचे असतील, फक्त जास्त वेटेज नाहीये. ओके, एक छोटंसं सर्किट असेल, पण एक की त्याच्यामध्ये आपले जे लॉज वगैरे आहेत ते कसे वापरायचे एक लक्षात घ्या. ओके, सर्किट असं काहीतरी. मी क्वेश्चन नाही लिहित आहे, क्वेश्चन मध्ये आपल्याला जेवढं थ्योरेटिकल पार्ट आहे तो क्वेश्चन कसा असतो तुम्हाला आता समजायला लागला असेल.
ओके, हे सर्किट आहे. त्याच्यामध्ये जवळपास त्यांनी 6 स्विचेस दिलेले, पण 6 स्विचेस प्लेस करताना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस केले. ते बघा, हा S1, हा S2, हा S3, हा S3 डॅश, हा S2 डॅश आणि हा S1. आणि करंट फ्लो लाईक दिस. चल, किती स्विचेस आहेत बरं? 6 स्विचेस आहेत. ओके, मग आपण हा आपला क्वेश्चन आहे, याला रिड्यूस करून त्यांनी फक्त शेवटी एक स्विचवर आणायला लावलंय. हे 6 वरून मला एकावर यायचं आहे. मग आपण ज्या वेळेला रिड्यूस करणार त्यावेळेला आपल्याला कोण कोण नीडेड आहे ते गरजेचं कोण कोण आपल्याला लक्षात घ्या. मग आपलं स्टेटमेंट सांगा. लेट पी स्टेटमेंट, द स्विच S1 इज क्लोज्ड. S1 चं कॉम्प्लिमेंटरी आहे का याच्यामध्ये? नाही, म्हणजे S1 चं कॉम्प्लिमेंटरी निगेशन घेण्याची गरज नाही. S2 चं कॉम्प्लिमेंटरी आहे, S2 डॅश आहे, निगेशन क्यू आहे. द स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. नंतर R, the switch S3 is closed, and then negation R, the switch S3 dash is closed. Okay, now याचा symbolic form. Yes, we already needed a symbolic form of that. So, therefore, symbolic form is okay. याच्यामध्ये 2 पार्ट इथेच करून दिलेले. इथूनच म्हणजे हा पूर्ण सर्किट याला पॅरलल आहे. हे सर्किट याच्याशी पॅरलल आहे. मग आपण आधी याला ड्रॉ करून घ्या ब्रॅकेटमध्ये. ओके, याच्यामध्ये एक सिरीज मध्ये अजून एक सर्किट दिलेलं आहे, म्हणून याला छोटासा ब्रॅकेट द्यावा लागेल आणि मग याला मोठा ब्रॅकेट देऊन आपण याला सेपरेट करू शकतो. याच्यात आणि याच्यात ऑर कनेक्टिव्ह असेल. ओके, चला सांगा मग सिम्बॉलिक फॉर्म. लास्ट स्क्वेअर ब्रॅकेट घ्या, P and in small bracket Q or R. ओके, नंतर हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट झाला. ऑर हे तिघं पण निगेशन R and P. ओके, बघा आता हा सिम्बॉलिक फॉर्म असेल आपला. ओके, चला सांगा बरं पटकन आता मग काय करावं लागेल याच्यात. जस्ट वी हॅव टू कन्सिडर अँड वी हॅव टू रिड्यूस दॅम. ओके, याचा सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ केलाय. Consider we have to getting as logical symbolic form. P and in bracket Q or R, square bracket completed, or in bracket negation R and negation Q and P. चल तुम्ही सांगायचे काय करावं लागेल याच्यामध्ये. व्यवस्थित रिड्यूस करा. व्यवस्थित रिड्यूस करून मला सांगायचंय पहिल्या ब्रॅकेटमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरावा लागेल. पण इथे वेगवेगळे स्टेटमेंट आहे ना, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरून आपण त्याला रिड्यूस नाही करू शकत. ओके, अजून काय अप्लाय करू शकतो, डोक्यात काय येत आहे, कारण याच्यामध्ये सुचणं फार महत्वाचं असतं. एकदा जर आपल्याला सुचलं की आपल्याला पुढचा पार्ट एकदा लिंक लागायला पाहिजे. तुम्ही याला डिस्ट्रीब्यूट जरी करून दिलं तरी तुम्ही रिड्यूस नाही करू शकत, तुम्ही एक्सपांड करून देऊ शकता. ओके, तिथे रिड्यूस होईल ना पुढच्या स्टेपला, अशा स्टेप एक्सपांड केलेला बेटर असतात. ओके, अशा स्टेप नका घेऊ की ज्या ठिकाणी जास्त मोठं होत जाईल. ओके, मोठं झाल्यामुळे काय होईल की आपल्याला पुढे कॉम्प्लिकेशन लेवल वाढत जाईल. पण ज्याच्यामुळे एक एक्सपान्शन असं पाहिजे की पुढच्या स्टेपमध्ये ते रिड्यूस होऊन गेलं पाहिजे, कमी झालं पाहिजे, तरच अप्लाय करा. नाही तर आपल्याला रिड्यूस जर झाला नाही पुढच्या स्टेपमध्ये त्याचा फायदा होणार नाही. ओके, नाव एक काम करा, याच्यात पी अँड पण दिसतोय, इथे पण
अँड पी दिसतोय. ओके, इथे दोघांमध्ये असेल त्यामुळे मी असोसिएटिव्ह ऑपरेटरला ब्रॅकेट देऊन देईल. त्यामुळे इथे काय होईल माहिती का, ह्या दोघांमधून निगेशन बाहेर काढून घ्या. जर निगेशन बाहेर काढलं तर काय फरक पडेल बरं यांच्यात? आधी डी मॉर्गन्स असेल ना, ऑब्विसली कोणता लॉ असेल? डी मॉर्गन्स लॉ असेल. मग एक काम करू आपण, मग पी अँड इन ब्रॅकेट क्यू और आर याला ऍज इट इज ठेवतो, और याला स्क्वेअर ब्रॅकेट देतो. यांच्यातनं जर निगेशन बाहेर काढला आणि डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला तर निगेशन इन ब्रॅकेट आर अँड क्यू अँड पी. बघा बरं, सॉरी और काय, और बरोबर आहे का? बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ. कुठला लॉ वापरला आपण? डी मॉर्गन्स लॉ. ओके ना. मग आता एक काम करू आपण, या दोघांना इंटरचेंज करून देऊ. या दोघांना काय करायचं? इंटरचेंज. याला पण केलं तर चालेल का? कारण मला पी अँड तरी कॉमन दिसतोय. मग पी अँड इकडे पाठवतो, किंवा एक काम करून याला इकडे पाठवून द्या आणि फक्त या दोघांमध्ये इंटरचेंज करून घ्या, कम्युटेटिव्ह वापरून घ्या. मग एक काम करू, या पी अँडला या बाजूला पाठवू, क्यू अँड क्यू और आर अँड पी. ओके, नाउ और इन अ ब्रॅकेट हे दोघे इंटरचेंज करावं लागतील, कारण इथे मला क्यू और आर आहे, इथे आर और क्यू आहे. इंटरचेंज केल्यामुळे काय होते बघा, निगेशन क्यू और आर अँड पी. दोन लॉ वापरले इथे, इथे दोन लॉ वापरले, इथे पण कम्युटेटिव्ह वापरला, दोन म्हणजे दोन ठिकाणी वापरला. इथे पण पी अँड इकडे केला, इंटरचेंज केला, पी अँड या बाजूला ब्रॅकेट या बाजूला घेऊन आलो आणि इथे क्यू आणि आर इंटरचेंज करून घेतले. दोघांमध्ये कुठला वापरला आपण? कम्युटेटिव्ह लॉ. दोघं ठिकाणी वापरला. आता बघा, ह्या ब्रॅकेटमधून ह्या ब्रॅकेटमधून, कारण कॉमन काढता येऊ शकतो, कारण या दोघांच्या मध्ये और आहे. अँड पी कॉमन मी काय करू शकतो? बाहेर काढू शकतो. मग त्याला बाहेर काढून घ्या. तर सांगा बरं, स्क्वेअर ब्रॅकेट घेतो याच्यात, क्यू और आर और निगेशन क्यू और आर, ब्रॅकेट कम्प्लिटेड, अँड पी बाहेर काढला. कुठला लॉ वापरला आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह. कारण अँड पी बाहेर काढला ना आपण. ओके, काय दिसतंय बरं आता याच्यात? व्हॉट यू ऑब्झर्व दॅट इज, ऑब्झर्व करा, नीट ऑब्झर्व करा. इथे जरा मोठे ब्रॅकेट्स आहेत, त्यामुळे आपल्याला थोडंसं लेवलिंग त्याची वाढतंय, त्यामुळे व्यवस्थित ऑब्झर्व करायचं. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम दिसतोय आणि ह्या ब्रॅकेटचं कॉम्प्लिमेंट आहे आणि दोघांमध्ये कोण आहे? और आहे. मग मला सांगा, पी और निगेशन पी, जर दोघांचं निगेशन असेल तर फायनल आन्सर काय मिळेल? ट्रू. कारण हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आहे, पण याचं निगेशन आहे. जर स्वतःचं निगेशन असेल तर आपण त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ वापरत असतो, पण इथे और असल्यामुळे आपल्याला इथे फायनल आन्सर काय मिळत आहे? ट्रू. अँड पी, कुठला लॉ वापरला आपण? कॉम्प्लिमेंट लॉ. बरं, पुढे ट्रू अँड पी काय आहे? आयडेंटिटी. मग आपल्याला जे पाहिजे होतं फायनल आन्सर मध्ये ते मिळालं का बरं? एका स्विच मध्ये आपल्याला कन्वर्ट करायला होतं ह्या सर्किटला, बरोबर ना? मग फिगर कशी असेल त्याची? स्विच कोणतं आहे ते? S1 म्हणजे S1 P साठी. इनफ फॉर इट. बस, दॅट्स अवर फायनल आन्सर. हे तुमचं काय असेल? फायनल असेल. ओके, जस्ट यू हॅव टू ड्रॉ अँड फायनल आन्सर विल बी कम्प्लिटेड. फक्त एक 2 मार्काचं एक्झाम्पल असेल, तुम्हाला वेटेज फक्त ह्या रिडक्शनला दिलेलं असेल आणि हे फायनल आन्सरला तुम्हाला वेटेज दिलेलं असेल. 2 मार्काचं एक्झाम्पल आहे. कळतं हे काय घेतलं? ओके, पुढचं एक्झाम्पल
27 नंबरचं एक्झाम्पल. त्याच्यामध्ये परत एकदा आपल्याला असंच काहीतरी करायचं आहे. त्याच्यात कन्क्लुजन वगैरे ड्रॉ करावं लागेल. फक्त कन्क्लुजन असेल कन्क्लुजन घ्या, किंवा आपल्याला जे सांगितलं त्या पद्धतीने त्याचे अप्लाय करा. याच्यात आपल्याला आन्सरमध्ये आता कन्क्लुजन पण घ्यायचं आहे आणि स्विचिंग टेबल पण ड्रॉ करायचं आहे. आणि दिलेल्या सर्किटचा आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म पण घ्यायला आहे. एकदम छोटे छोटे एक्झाम्पल आहे. आणि क्वेश्चन असा काहीतरी असेल. क्वेश्चन नंबर 37. राईट दिस सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट. आणि त्यांनी काय सांगितलंय, स्विचिंग टेबलवरनं काय कन्क्लुजन निघतंय हे सांगा. कशावरून सांगायला लावलंय? स्विचिंग टेबलवरून सांगायला लावलंय. क्वेश्चन वेगळ्यांवर राईट the symbolic form of the following switching circuit. Following switching circuits. Construct its switching table. Construct its switching tables and interpret it. स्विचिंग टेबलने इंटरप्रिट करायचं आहे. कशाने? स्विचिंग टेबलने. आपल्याला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काढायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म काढला की स्विचिंग टेबल काढायचं आहे आणि त्या स्विचिंग टेबलला ऑब्झर्व करून आणि मग फायनली कन्क्लुजन लिहायचं आहे. ओके, त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा. फर्स्ट thus there is a switch at there and there is a two switches at there. असं काहीतरी सर्किट दिलेलं आहे आणि एवढंच दिलेलं आहे सर्किट. आणि त्याच्यामध्ये असं मेन्शन केलं आहे S1 S2 डॅश. हा S1 आहे, हा S2 डॅश आहे आणि खाली देताना तरी S1 डॅश अँड S2. ओके, चला मग आपण जे रेग्युलरली आपण जे करतोय तेच. ओके, फक्त एवढंच की सिम्बॉलिक फॉर्म घेऊन स्विचिंग टेबल ड्रॉ करावं लागेल. ओके, मग चला सोल्युशन कसं असेल याचं. 2 मार्काचं एक्झाम्पल आहे फक्त. एकदम पटापट आपल्याला आन्सर मिळायला पाहिजे. लेट P द स्विच S1 is closed. Negation P the switch S1 dash is closed. Q the switch S2 is closed. Next, negation Q the switch S2 dash is closed. Okay, now as per हे 4 स्टेटमेंट आपले तयार झाले आणि 2 महत्त्वाचे स्टेटमेंट आणि त्यांच्या दोघांचे 2 कॉम्प्लिमेंटरी. Therefore, the symbolic form is, चला सिम्बॉलिक फॉर्म सांगा पटापट. हे तिघ एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, याच्यामध्ये P negation Q R ब्रॅकेट negation P. बरं, चला मग आता याच्यामध्ये काय करावं लागेल मला तुम्ही सांगायचं आहे. याच्यात ब्रॅकेट दिला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण इथे ऑर आहे, इथे पण ऑर आहे. म्हणजे ऍक्च्युली आपण असोसिएटिव्ह वापरून ब्रॅकेट देऊन दिलं तरी काय हरकत नाही. ओके, चला मग आता याचा काय ड्रॉ करायला लावलं आपल्याला त्यांनी. स्विचिंग टेबल. ओके, चला मग आता स्टेटमेंट किती आपल्याकडे. P फर्स्ट स्टेटमेंट, Q सेकंड स्टेटमेंट. ओके, कोण कोण लागणार आहे. निगेशन P लागेल, निगेशन Q लागेल. ओके, नंतर अजून P
P और निगेशन Q, नंतर निगेशन P अँड Q, आणि या दोघांमध्ये कोण आहे? और P और निगेशन Q ब्रॅकेट और निगेशन P अँड Q. आणि फायनली आपल्याला आन्सर कन्क्लुजन याच्यावर आपल्याला फायनली त्यांनी काढायला लावणार. चला मग याच्यात दोन स्टेटमेंट असल्यामुळे पॉसिबिलिटीज 1 1 0 0 1 0 1 0. ओके. निगेशन Q 0 0 1 1 0 1 0 1 निगेशन Q साठी. ओके. P और निगेशन Q साठी सांगा. चला P और निगेशन Q ना, P और निगेशन Q. ओके. 1 1 0 1 1 1 0 1. ओके. निगेशन P अँड Q दोघांमध्ये फक्त एकच व्हॅल्यू आहे 0 0 1 0. ओके. या दोघांमध्येच 1 असेल ना, दोघं just look like a true, both are true, then we have to get a true in logical connective AND. ओके. आणि या दोघांमध्ये सगळे 1 येतील, बरोबर ना. मग 1 1 1 1 फायनल. मग तुमचा रिझल्ट काय कन्क्लूड होतोय? The lamp of irrespective switches will be always glow. Okay, the lamp will be always glow. मग आपलं कन्क्लुजन असं लिहावं लागेल आपल्याला. कन्क्लुजन त्याच्या आधी आपण का असं का म्हणतोय की हा लॅम्प ग्लो असतोय? कारण P आणि Q च्या तुम्ही कोणत्याही पॉसिबिलिटी घ्या, फायनली तुमचे जे आन्सर असेल त्या आन्सर मध्ये तुमचं ऑलवेज 1 असल्यामुळे तुमचा लॅम्प हा ऑलवेज ग्लो असणार आहे. मग तिथे मेन्शन करताना काय मेन्शन करणार? द लास्ट कॉलम contain all 1. Contain all 1. मग शेवटी आता मेन्शन करायचं आहे द लॅम्प विल ग्लो irrespective of जे आपल्या स्विचेस असतात त्यांच्यानुसार. द स्टेटस ऑफ द स्विचेस. स्टेटस ऑफ द स्विचेस हे तुमचं कन्क्लुजन असेल. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट आहे या क्वेश्चन मध्ये? एक लक्षात घ्या, या टाईपचे क्वेश्चन खूप सोपे आहेत. याच्यामध्ये आपल्याला जास्त करून याच्यात कॉम्प्लिकेशन लेवल जास्त नसतात. याच्यात काही सर जस्ट सिम्बॉलिक फॉर्म काही रिड्यूस करण्याची गरज पडत नाही, त्यामुळे आपण इझिली त्यांना कन्क्लूड करू शकतो. त्यामुळे हे इझी एक्झाम्पल होणार. ओके. याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर तसं क्लिअर करायचं आहे. समजतंय सर्व हे? ओके. एक काम करतो, मी तुम्हाला 2 स्विचेसचे सर्किट देतो. जस्ट ट्राय युअर सेल्फ. तुम्ही दोघं ट्राय करून बघा. ओके. याच्यातला ह्याच टाईप मधला क्वेश्चन आहे. ओके. होमवर्कसाठी देतो, जमलं तर ठीक, नाही तर उद्या असं मी करून देणार, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. ओके. नाही तर होमवर्कला दिलंय, फक्त ट्राय करा. कारण कसं आहे, तुम्ही ट्राय केल्याशिवाय ते कसं आन्सर असेल फायनली तुम्हाला समजणार नाही. मी स्विच कसं आहे ते ड्रॉ करून दाखवतो. असं काहीतरी स्विचेस 5 स्विचेस आहेत त्याच्यामध्ये. हा S1 आहे, हा S1 डॅश, S2 डॅश, S1 S2 असं काहीतरी स्विच दिलेलं आहे. आणि याला सेम ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. सेकंड हा थर्ड, व्यवस्थित सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये असे काहीतरी स्विचेस दिलेले आहेत. S1 S2 डॅश, S3 डॅश,
नंतर हा S1 आहे, हा S2 आणि हा S3. हे दोघं एक्झाम्पल तुम्ही ट्राय करायचे. ओके, या दोन एक्झाम्पल ह्याच पद्धतीने ट्राय करा. आधी काय करायचं, सिम्बॉलिक फॉर्म काढायचा, त्याचा स्विचिंग टेबल काढायचा आणि तुम्हाला काय दिसतंय स्विचिंग टेबलमध्ये. आता जर सपोज दॅट कॉन्ट्रॅडिक्शन टोटॉलॉजी येऊन गेलं, जर कंटिन्युएन्सी आलं तर कन्क्लुजन तुम्ही काय लिहिणार. मग कन्क्लुजनमध्ये एक लिहायचं आहे की लॅम्प केव्हा ऑन असेल आणि केव्हा ऑफ असेल. म्हणजे पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज, पी आणि क्यू मधून कोणत्या दोन पॉसिबिलिटीज आपण घेतल्यात म्हणजे लॅम्प ऑन असेल आणि कोणत्या दोन पॉसिबिलिटी घेतल्यात तर लॅम्प ऑफ असेल. याच्यानुसार आपल्याला त्या फायनल आन्सर आपल्याला लिहावं लागणार आहे. ओके, याच्यात कोणाला काही डाऊट? हे दोन एक्झाम्पल मी होमवर्कला दिले तर त्यामुळे व्यवस्थित लक्षात असू द्या. ओके, ठीक आहे. बाकीचा जो पार्ट आहे हे दोन एक्झाम्पल उद्या कन्क्लूड करेल आणि उद्या कदाचित हे चॅप्टर मी संपवण्याचा प्रयत्न करेल किंवा याच्यातले 2 किंवा 3 एक्झाम्पल जे असतील ते उद्याच्या उद्या मी एंड करेल. म्हणजे हे उद्या चॅप्टर संपण्याच्या मार्गावर असेल. आलं लक्षात? ठीक आहे, बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करू.